नमस्कार. बघा, आजचा हा आपला नर्सरी क्लासचा स्पीच डे या ठिकाणी खूप उत्साहात साजरा झाला. खरं तर स्पीच डे आणि एवढ्या छोट्या मुलांचा स्पीच डे आणि तोही इतका उत्कृष्ट लेवलचा, कोणत्याही स्कूलमध्ये एवढ्या उत्कृष्ट लेवलचा हा स्पीच डे झालाच नसेल हे खात्रीपूर्ण ॲज अ टीचर म्हणून मी सांगू शकते. आज 6वी-7वीच्या मुलांना 1-2 ओळी बोलायला सांगितलं की त्यांची तयारी करून घ्यायला नाकी नऊ येतं. आणि ही छोटी मुलं सगळ्याजणी आता इथं मम्मी आहेत, पप्पा आहेत, सगळे पॅरेंट्स आहेत. आपली स्वतःची मुलं स्वतः हँडल करताना 2 मिनटं शांत ठेवणं त्यांना खूप मोठं टार्गेट आहे, टास्क आहे की बाबा 2 मिनटं शांत राहून एवढं पूर्ण कर. आणि एवढं मोठं स्पीच खरं तर हे मुलांनी छोटंच सादर केलं. इथं त्यांना अजून खूप काही काही येतं. म्हणजे मला इथं येईपर्यंत तिचं तर कन्फर्म माहीत नव्हतं की तिथं काय बोलेल. मी आज हे म्हणणार, रोज ती वेगळं सांगत होती. म्हणजे इतर मुलांचं तुम्ही प्रिपरेशन करून घेत असाल त्यावेळेस ती मुलं ऐकत असतील. आणि म्हणजे एका मुलाचं जे आपल्या मुलांनी डेमो दिलेलं आहे तेवढं स्पीच त्याचं रेडी नाही येतं, तर हे प्रॅक्टिस करताना मुलांचं इतर मुलांचं ऐकून ऐकून तेही त्यांना येतंय. म्हणजे मला खरंच खूप ह्या स्टाफचं आणि सरांचं नियोजन प्रॉपर इतकं कौतुक करावं असं वाटतं की एक स्कूल आणि एवढ्या छोट्या मुलांचं स्कूल एवढं प्रिप्लॅननं प्रत्येक इव्हेंट या ठिकाणी सेलिब्रेट होतो. त्यांचं गॅदरिंग आपण पाहिलं, गॅदरिंगचं नियोजन प्रत्येक म्हणजे सॉन्ग असेल, मग तो नर्सरी क्लासपासून किंवा तुमचं प्ले ग्रुपचं प्रॉपर प्रिपरेशन नाही की बाबा चला छोटी मुलं आहेत काय नाही होतंय असंच करू प्रेझेंट, पालक त्यांचेच आहेत, पॅरेंट्स सांभाळून घेतील. सर अजिबात तिथे एक्सक्यूज देत नाहीत की सगळं प्रॉपर प्रिप्लॅननं. आणि मुलं छोटी आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही, तर ते प्रॉपर झालंच पाहिजे. हा जो त्यांच्या स्टाफचा हट्ट आहे. कधी कधी तिच्या दोन्ही टीचरांचा फोन येतो आणि म्हणतात अहो मॅडम मुलं लहान आहेत करतील, नाही रितीची मम्मी हे आलंच पाहिजे. म्हणजे खरंच हे कौतुक टीचरांचं आहे, दोन्ही क्लास टीचरांचं, की हे आलंच पाहिजे. हा जो शिक्षकांचा हट्ट आहे ना, म्हणजे एवढं त्यांना म्हणजे कंपल्शन तर नसते हो. पॅरेंट्स बाबा काही काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुलं करून घेतील किंवा पालक बघतील ही माझा टास्क आहे, मी एवढंच पूर्ण करेन, स्कूल हावर्समध्ये माझ्याकडून हे होतंय बस. पण त्याच्यानंतर जे काही जे छोट्या छोट्या कमी असतील त्या प्रॉपर म्हणजे अगदी पिन पॉईंट इतकं ऑब्झर्वेशन असतं त्यांचं एखाद्या दिवसाचं सुद्धा, म्हणजे प्रत्येक दिवशी आणि लगेच फॉलो. हे खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. स्कूल आहेत पण इतकं प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्टिक्युलर लक्ष देऊन प्रत्येक मुलाचा त्यांच्याकडे प्रोग्रेस कार्डवर तर प्रोग्रेस येणारच आहे, पण तो विद्यार्थी कसा आहे खरंच म्हणजे सांगण्याचं कौतुकच वाटतं. की म्हणजे भार्गवची मम्मी असेल आमच्याकडे आणि लिहिते पहिलेचे माझे पॅरेंट्स आहेत ते, तर त्यांनी सांगितलं होतं की इथंच घाला म्हणून की बाबा म्हणजे इतकं लक्ष तुम्हाला तुमच्या वर्किंगमधनं वेळ नाही मिळणार तर काही करूनच घ्यायची त्या स्कूलमध्ये गरज लागत नाही. सगळं ते टीचर सगळे आणि त्यांनी जे तसं बोललं होतं म्हणजे गेल्या वर्षी ॲडमिशन सांगायच्या अगोदर माझ्यासाठी स्कूलबद्दल जे काही होतं म्हणजे ऐकण्यावर होतं तर ते खरंच खूप सत्य आहे. कारण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मुलं खूप चंचल, माझी पोरगी तर खूप चंचल आहे. एक 10 मिनटंसुद्धा जागेवर बसत नाही. स्कूलमध्ये येण्या अगोदर पेन्सिलसुद्धा हातात घेऊन लिहिणं हा प्रकार लांबचा होता. पण आत्ताचं जे प्रोग्रेस स्कूलला घालते वेळी आणि आत्ताची ती जमीन आसमानचा फरक आहे. अँड दॅट्स ऑल क्रेडिट गोज टू युअर स्टाफ अँड यू. बघा, आणि या ठिकाणी असं मला एक खूप छान ओळी आठवतात वपू काळेंच्या की या नभाने या मातीला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, अशी कोणती फळे येते पुण्याला, जोंधण्याला चांदणे लगडून जावे, जोंधण्याला चांदणे लगडून जावे. हे आपलं पुण्य आहे आपल्या पॅरेंट्सचं की ही आपल्याला सुंदर शाळा मिळालेली आहे की जिथं खरंच जोंधळ्याच्या दाण्यांना सोन्याचं हिऱ्याचं मोल प्राप्त होते. की जोंधळ्याची दाणं म्हणजे आपली मुलं आहेत आणि या मुलांना या संस्कारातून सरांचं खरंच कौतुक आहे. आज इंग्लिश मिडियमची शाळा असताना मराठीसाठी सर इतके हट्ट धरतायत. हाच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आहे खरं तर. आणि प्रत्येक इव्हेंट प्रत्येक संस्कार असतील, शिस्त असेल, अभ्यास असेल, माझा विद्यार्थी मागं नाही राहिला पाहिजे ही जी त्यांची तळमळ आहे. हॅट्स ऑफ यू मॅडम. थँक्यू.